तांदळाचा कणा, त्या तांदळाच्या कण्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे चित्र काढणार, म्हणजे कृष्ण काढणार, गाई काढणार, कासव काढणार, हनुमंत, बजरंगबली काढणार, नाग काढणार. तर मित्रांनो, आता बायकोने सांगितलं इथं घोण येईल, म्हणजे तिला प्रॅक्टिस आहे, त्या गोष्टीची प्रॅक्टिस आहे. तर गाईस, आता हा कृष्ण झाला आणि हा बजरंगबली. बघून घ्या, बजरंगबली ही गाय आहे, नाग आहे, फूल. तर मित्रांनो बघा, मना कसा सपोर्ट करते, हसते किती बघा गोडती, बघा कशी गोड हसते. प्रेमळ आहे बायको, पण थोडा काही गोष्टीला मला सपोर्ट नाही करत, म्हणजे ब्लॉगिंग साठी. ही आता आरती चालू आहे बाहेर. ही आरती झाल्यावर पूजन वगैरे केलं, पाणी सोडलं. तर हे आपलं जेवण चालू आहे मित्रांनो. हॅलो गाईज, आजचा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा आहे की कृष्ण जन्माष्टमीचा जो पारंपरिक पद्धतीने जे कार्य करतो, ते गावा ठिकाणचे कार्य कसे असते ते तुम्हाला दाखवते. ते कार्य म्हणजे या ठिकाणी, ही जी जागा आहे, या ठिकाणी मी आता कणा भरणार आहे, तांदळाचा कणा. त्या तांदळाच्या कण्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे चित्र काढणार, म्हणजे कृष्ण काढणार, गाई काढणार, कासव काढणार, हनुमंत, बजरंगबली काढणार, नाग काढणार, भोन काढणार, साप आणि चंद्र काढणार, स्टार काढणार. असे म्हणजे बरेचसे चित्र काढणार. ते चित्र काढून आम्ही त्यामध्ये ते नारळ ठेवून, कृष्णाची मूर्त ठेवून तिथे पुजतो. तर काही जणांच्या घरी कृष्णाची मूर्त मांडतात आणि ती पूजन करतात आणि ते दुसऱ्या दिवसाला विसर्जन पण करतात. पण त्याचा एक प्रकार म्हणजे दहीहंडी उद्या असते, त्याच्याच घरात हा कणा मांडला जातो. ही दहीहंडी आमच्या घरामध्ये टांगली जाणार उद्या नाही. तर आजचा एक कणा घालणार, ते कृष्णाचा कणा, तो आम्ही रात्रीचे 12 नंतर आरती त्याची होणार, पूजन करणार सर्व लोक. आरती झाल्यावर मग नंतर पूजन करणार, नंतर मग जेवण, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ होणार आणि तेवढ्यामध्ये नंतर ब्लॉग संपणार. तर आता मी चालू करतोय. आपलं जे चित्र आहे काळाचे, ते कण्याचे, ते तुम्हाला दाखवते. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सर्व काही दिसेल, तरी पण आता जे काढते ते पूर्णपणे दाखवते व्हिडिओमध्ये. या जागेवर आता मी इथे काढतो, 2 बालाच्या मधोमध काढतो, कारण मग याच्या खांबाच्या खाली नाही घ्यायचा, मधोमध काढतो. तर बघा, इथे पहिला काढणार तो मटका काढणार, दहीहंडीचा जो मटका असतो तो मटका काढणार. त्या मटक्यामध्ये ती चित्र काढणार. हे आम्ही म्हणून काढत नाही, पारंपरिक पद्धतीने जे आमच्या वडो पंजोबानी जे केलंय तेच आम्ही काढतो आणि ते पूजन करतो. आम्ही अशा पद्धतीचे, एक पद्धत प्रत्येक गावची वेगवेगळी आहे, तसं मी काढून दाखवते बघा. तर मित्रांनो, ही आता हंडी झालेली आहे, ही हंडी. आणि आता हंडीमध्ये सुरुवात करतोय. पहिला इथे येणार फूल. मित्रांनो झाला फूल. आता घेतोय चंद्र आणि स्टार काढतोय. चंद्र चंद्र झाला, 3 स्टार झाले, फूल झाला, मटका झाला. आता काढतोय नाग. तर मित्रांनो, साईडला बघा, देवाची भक्त आणि रंगवणार, ती पण रंगवते, इथं रंगरंगोटी करते शेवटच्या स्टेपला. ही झालेली मित्रांनो आता पाल. इथे काढू आपण, काय करू
तर मित्रांनो आता बायकोने सांगितलं इथं घोण येईल, म्हणजे तिला प्रॅक्टिस आहे, त्या गोष्टीची प्रॅक्टिस आहे. तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपली घोण झालेली आहे. आता कासव तू सांगशील ते काढायला आपण. कासवाला क्रॉस झाला, क्रॉस झाला. हा आपला कासव झालेला आहे. कासव झालाय आता पुढे. तर मित्रांनो हा झालाय आपला विंचू. तर मित्रांनो हा आता आपला झालाय गाई. गाय ही गाय झाली, कारण कृष्ण आता काढू. हा झाला कृष्ण. अजून कृष्णाचा काढायचा आहे, पूर्ण नाही झाला. तर गाईस आता हा कृष्ण झाला आणि हा बजरंगबली. बघून घ्या, बजरंगबली ही गाय आहे, नाग आहे, फूल आहे, कासव आहे, विंचू आहे, घोण आहे, चंद्र आहे, स्टार आहेत, नाग आहे आणि पाल आहे. आणि हा जो पूर्ण आहे तो मटका. याच्यामध्ये एवढे सर्व आता पूजणार. आधी आदला अजून रंगरंगोटी करायची आहे. तर मित्रांनो बघून घ्या, आता हे झालं. आता याला इथं शेंदूर टाकणार, म्हणजे हा बजरंगबली आपला शेंदूर टाकल्यावर. तर मित्रांनो हे शेंदूर टाकायला सुरुवात केली. तर मित्रांनो हा बजरंगबली झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आमचे आर्किटेक्ट. बघा रंगरंगोटी कशी, सुपाऱ्या कशा मारते. ज्या सुपाऱ्या मारतो आपण त्या सुपाऱ्या कशा मारते बघा. म्हणजे तिला पारंपरिक पद्धत माहिती करून मी दिलेली आहे. जे आमच्या पूर्वजांनी मला शिकवली ती माझी बायको पण करतोय. तिला सर्व काय माहिती आहे. सुपारी ती मोठी घे. तर मित्रांनो बघा मना कसा सपोर्ट करते, हसते किती बघा गोडती. बघा कशी गोड हसते. प्रेमळ आहे बायको, पण थोडा काही गोष्टीला मला सपोर्ट नाही करत, म्हणजे ब्लॉगिंग साठी. तर व्हिडिओ आपली कंटिन्यू करत जा. बोट टाकावे लागतात आणि असे फिरवावे लागतात. तर गाईज आता कणा सगळा भरून तर झालेला आहे. आता इथे कृष्णाची मूर्ती येणार. एक कृष्ण आहेच ऑलरेडी, पण कृष्णाची मूर्ती घरामध्ये आहे ती इथं मांडणार. आणि इथं नारळ मांडणार. जे काय जे आहे नारा आणि काय याच्यातले डोंगरामधले जे काही आहेत वस्तू, त्या वस्तू पण तुम्हाला दाखवते. वेली आहेत ते मांडावं लागतात. ते सर्व काय आहे ते दाखवतोय. पूजन करणार. तुम्ही व्हिडिओ मात्र कंटिन्यू करत जा. तर मित्रांनो आता पूजनाला सुरुवात करतोय. पूजनाला म्हणजे जे पूजनाचे सामान आहे ते सर्व ठेवतोय. ते बघा. पण तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला, पारंपरिक पद्धतीचा आहे. त्या पारंपरिक पद्धतीने जे आम्हाला आमच्या वाड पंजोबांनी जे शिकवलंय ते मी करून दाखवते. ते तुम्हाला जो व्हिडिओ जर आवडला, हे गावोगावची परंपरा आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा आहे.
हे पान बिन कुठं आहे गाईज बघा आता सुरुवात करतोय मांडाला हे अशी पानं मांडतो हे नाळा ते गोल करून ठेवलंय मी आणि त्याच्यात एक नाणा ठेवायचा आता ह्याच्यावर अशी ही जी जंगलामधून आणलेली तर गाईज तुम्ही हे ओळखत असाल नागवेल जी जंगलामध्ये असते नागवेलचा ताना ते नागवेल आहे बेल आहे आणि हे तेरडा तेरडा बोलतो ते आहे ते त्याची लागतात फुलं वगैरे ही जंगलातलीच जास्त हे सर्व लागतंय या ठिकाणी कारण आपण पूजनाला तेच यूज करतो नागवेलीचा फुल मला दिसतच नाही आहे की नाही तर नागवेलीचं फुलच नाही यावेळी येते फुल पण भेटला नसेल तर याची अशी आडी घालून ते ठेवायचे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचे हे असं ठेवलं तर मित्रांनो हे सगळं नागवेल वगैरे ठेवलंय जंगलातले जेवढे आणलेले तेवढे आणि हा नारळ म्हणजे कृष्ण हेच आम्ही पारंपरिक पद्धतीने सकाळी जेव्हा आम्ही याचा विसर्जन करायची वेळ असते तेव्हा हे नारळ आम्ही लेडीजच्या ओटीमध्ये देतो कारण ते देव म्हणून आपण पुजतो तेच नारळ ओटीचा याच्यात देतो ओटीला देतो कृष्ण म्हणून आणि तो ओटीमध्ये दिल्यावर म्हणजे असे पारंपरिक काहीतरी कोणाला पुत्र काय होत नसेल तर त्या ठिकाणी हे दिले जाते म्हणजे जसं आहे त्या पद्धतीने सांगतो मला काय एवढं माहिती नाही पण दिलं होतं आमच्या दिला आम्हाला पुत्र प्राप्ती झाली प्रत्येकाची भावनिकता वेगवेगळी असेल मनाने जर स्वच्छ असला तर सर्व काय होईल पण त्यावेळी घेतेवेळी मनात पण भावना वेगळी नाही पाहिजे कुठलीही देवाच्या आपण पाया पडायला गेलो आपलं मागणं भरपूर असतं तसं मागणं नाही पाहिजे जे का असेल ते तर मी आता तुम्हाला पूजन हे करायला चालू ठेवते आता नारळ हे आपण ठेवून घेतले मित्रांनो आता मूर्त घे हे मी कृष्णाची मूर्त मित्रांनो बनवून घेतलेली आहे आणि हे पूजनासाठी कंपल्सरी असतं आम्हाला तर कृष्णाची मूर्त मांडतो बघा तर ही तिथेच मांडला जाते मधोमध बरोबर ती फलं हे आपण आता पहिला ठेवला पेरू तर सफरचंद ठेवूया डाळिंब ठेवूया काकडी ठेवतो एक साईडला जशी जागा भेटेल तशी अरेंजमेंट करायची असं काही नाही की ही इकडे तिकडे ठेवले पाहिजे कुठं पण ठेवा चालतोय जेवढे आणलीत फलं तेवढी ठेवून द्यायची आपण ते प्रसादालाच असतात फलं नंतर संत्रा ठेवतोय कर्क आहे ते ठेवतोय आणि आपली केली तर केली ती साईडला ठेवतोय जरा येतं चला अशा तऱ्हेने आपली फलं वगैरे ठेवून झालेले आहेत मित्रांनो नैवेद्य वगैरे सर्व काढलेलं आहे अजून आपल्याला 12 वाजायला 1 तास जास्त आहे तर अशा तऱ्हेने माझं हे सर्व काय झालेलं आहे आता पूजन करायला सुरुवात करतोय पूजन जसं तुम्ही देवाच्या पाया पडतो त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त मनाने पाया पडायचं आहे बस मी माझं जे भावनिकता आहे ते मनाप्रमाणे सर्व करतो तेरडा आहे तर तेरडा वगैरे देवाला वाहूया अर्धे
इथं ग्लास. तर मित्रांनो, आता जो हार आणलेला आहे तो हार घालतो देवाला. जय श्रीराम. अशा तऱ्हेने हार घालून झालाय. आतमध्ये ठेवलेला आहे पान तसा, पण सुपारी नाही. तर माझं पूजन झालेलं आहे आणि आता आमची मंडळी चालू होईल पूजा करायला. चला पोरीनो, पूजा पाय पडून घ्या. ही आली आरोही. व्यवस्थित पाय पड देवाचे. पूर्वाच्या ड्रेसनी ना ते कोणी बसला. आता बायको पाय पडायला लागली. सावकाश सावकाश मला धावू नको. ही आहे पूर्वा, मोठी मुलगी. तर आता पाय पडून झाले. बाला पाय पडायला ये, बाप्पा कर ये. डोका टेक बस तरी चालेल. तू बाप्पाला बोल, मना चांगला कर, सुखी ठेव. इकडंच. हा, हलत कुकुवा. गुड बॉय. शाबास. व्यवस्थित. आलो आलो. मांडी घाल. उभं पाय नाही घालायचं, मांडी घाल. शाबास. माझा पारंपरिक पद्धतीने तू पण चालव माझा वारसा. हो बाला. डोका टेक, डोका टेक. हा, गुड बॉय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जो आमचा पारंपरिक पद्धतीचा आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आमचं जे पारंपरिक पद्धतीचं आहे ते तुम्हाला सांगितलं. अशा तऱ्हेने आम्ही कृष्ण जयंती साजरा करतो, जन्माष्टमी. आणि दुसऱ्या दिवशी गोकुल अष्टमी असते. ते गोकुलामध्ये कसे खेळतात ते पण आम्ही गावा ठिकाणी आहे. शहरामध्ये मोठे थर लावतात, पण गावा ठिकाणी काही थर मोठे नाही. घरोघरी असते आणि बाहेर पण अंडी असते 2-3 थराची. 3-4 थर लागतील जास्तीत जास्त, एवढाच असते. जास्त उंच काही ठेवत नाही, रिस्की पकडत नाही गावा ठिकाणी. तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा. मुकली डाली. दात कोणी नेलं पहिलं सांग. देवाच्या दर्शनासाठी माझा भाऊ आशिष गावण आणि त्याची बायको प्रगती हे कलंबोलीवर येऊन आले दर्शनासाठी. हे माझे भाऊ आले सुरेश गावण. त्यांना पण भरपूर लांबावरून आहे. पाऊस एवढा चालू आहे. कृष्ण जयंतीला परफेक्ट मध्ये पाऊस पडते आजच्या दिवसाला. आज पाऊस कधी पाणी एवढा नसते, पण या वर्षी पाऊस भरपूर आहे चालू. बघा पावसाचा थैमान कसा आहे. पाऊस एवढा चालूच आहे, दिवसभर चालू आहे. हा, हा आशिष भाऊ माझा कलंबोलीला असते, तिथून आलाय पाया पडायला. दरवर्षी येतात ते, कारण ही आमच्या घरातली मंडळी आहे, ती सर्व येणार पाया पाडण्यासाठी.
भाऊ माझा बघा कसं आहे. बघा देव पण आमच्या घरात किती आहेत बघा. आम्ही देव भरपूर करतो, काही टेन्शन नाही. आदेश लाख निरंजन मच्छिंद्रनाथ महाराज की जय. नवनाथांचं स्थान. तर आईची शूट करायला गेला नातू तिचा. तर मित्रांनो हे बघा आईची आता आई पाय पडायला आली. माग पाठी हो. अरे हो. मित्रांनो आता आली काकू. काकू पूजन करते. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाचा दार चालू होते. मित्रांनो आता काकाला गाडी भेटली. काका आले. देशभर बोल काका दिनांना हे अजून पाय नाही पडले. त्यांना पाय पडायचा आहे. ते आरती झाल्यावरच मला वाटते पाय पडणार असं अर्थ वाटतंय. हा ते आमचे काका दिना अण्णा. आम्ही अण्णा बोलतो. सगळ्यांना मी अण्णाच बोलते. काका कोणाला काय बोलत नाही, अण्णाच बोलते. अण्णा न काका एकच, पण आम्ही लाडाने अण्णाच बोलतो. पोऱ्या एकदम शांत बसले. आमचा बाबा काय आहे. अरे बाबा काय झाला मित्रांनो. त्याचा डोस दिलाय तर जरा शांत झालाय. 5 वर्षाचा डोस दिलाय ना. अरे वा शांत झालाय तो. जरा ताप येतोय 2-3 दिवस. काकू घे. पाया पडला तू सगळ्यांच्या. मग कधी पडशील. अण्णा पाय कर. तर गाईस आदेश हे आपल्या म्हणजे मच्छिंद्रनाथांचे नवनाथांचे जास्त सेवक. मी पण सेवक आहे. पण हा बघा आलेला आहे. जय हरी आदेश. हा भाऊ सुशांत गावण आणि हा तेजस गावण. त्याची मुलगी बघा. प्रत्येक जण पाया पडायला आता येणार. असते जशी 12 वाजले ना. अजून 12 वाजायला अजून परत अर्धा पाऊण तास आहे. पाऊण तास पुरा आहे. प्रत्येक जण पाया पडायला येणार. प्रत्येक जण पाया पडणार. आमचं काय चालू आहे. अरे वा इकडे पापड तळणं चालू आहे. पूर्वाचं पापड तळले. कारण आपल्या इथे आता म्हणले जेवायला टाइम होईल ना पाऊण तासाने. तर त्यांनी पापड तळून गेले. पिशवीमध्ये ठेव नाही ते नरम पडतील. पाऊस भरपूर पडतोय ना. तर गाईज आता आरती चालू झाली आहे. हे बघा मी आरती करतोय आणि आरतीला सर्व चालू आहे आरतीसाठी. बघा आरती बाहेर घ्यायला लागते दरवाजाचे. ही आरती आता स्पीकर बंद झालाय कारण मी स्वतः आरती घेते. तर मी बाजूला आता व्हॉइसमध्ये टाकलंय रेकॉर्डिंग. तर हे बघा आरती आमच्या देवांना पण दाखवली. माझे साडू सांगतात बरेचसे काही लेक्चर. आणि आता आरती झाल्यावर हे सगळं नैवेद्याला पाणी वगैरे सोडायचं काम पूजन करून हे करतोय मी. हे आता
पूजनचा चालू आहे बघा. असं आरती झाल्यावर पूजन करतो दुसऱ्यांदा, आणि एक नारळ साईडला दुसरा ठेवलेला असते, तो नारळ वाढवतो आणि त्याचा प्रसाद वगैरे करतात. प्रसाद तर भरपूर असतात, प्रत्येकजण घेऊन येतात, ते किती वाटाचं असं होते. हे बघा नारळ पूर्ण निघला होता, बायको सुरी घेऊन आली पण नंतर तोडला पुन्हा, झालं कालं. आणि बघा बायको पण किती मेहनत करते सर्व काय करायला, नैवेद्याला पाणी वगैरे सोडायसाठी. जे नैवेद्य देवाचं काढले असते, पोले वगैरे काय जे असतं, पोली असं नैवेद्य असते, पोली वगैरे दही सर्व कृष्णाला लागते, तेवढं सगळं जेवणाचं पदार्थ आहे ते नैवेद्याला पाणी सोडतोय. आणि आता हे झाल्यावर सर्वजण पाया पडतील आणि जेवणाला पण सुरुवात होईल. बघा तुम्हाला जसं होते ते दाखवते. हे आले आमचे सदू काका, हे रेग्युलर असतात, दरवर्षी येतात. यांचे पूर्वजापासून यांचे वडील होते ते पण यायचे, यांचे भाऊ दुसरे होते ते पण यायचे, पण आता हे एकटे येतात. नारायण दादा तो पण नेहमी येते. हा साडू माझा आत्या साईडला आहे, आणि हा माझा छोटा नाना नितेश. आणि सर्वांचं आता कृष्णाच्या इथं मंडलीची पूजन चालू आहे बघा. मंडळी असते जमावं लागली भरपूर. बघा ज्याचं पूजन झालं त्याला जेवणाला नेतो. हे मेवणे आले आहेत सासरवाडी करून, अनंत पाटील. माझी सासरवाडी गावातली असल्यामुळे माझे मेवणे सासरे सगळे येतात इथं. हा सासरा जे आलेला आहे, हे आमचे सासरे बाबा बघा पाया पडायला लागलेत. सासरे बाबा कसे हसतील, बोलतील, नको हे ते बोलत असतात, पण आम्हाला जावयानं चांगले वागणूक देतात आमचे सासरे बाबा. सर्व मेहनत मेवणे माझे नितेश, छोटे मेवणे, मोठा मेवणा काय आला नाही. हे बघा सासरे बाबा कसं मजाक कशी करतात, मजाक चालू असते त्यांची. हे बघा आहे का कसे हसतात बघा. आणि हे आमचे अण्णा विलास अण्णा, आणि सुनील जो आता पाया पडला तर सुनील उपसरपंच आहे दिघाटी गावचा, आमचा गावंड कुटुंबातला. आता पूजन करते विलास अण्णा. आणि कंकेश हा पण आमचा भाऊ. हे बघा विलास अण्णा पाया पडून झाला आहे, प्रत्येकजण पाया पडणार. आणि विलास अण्णांचा मुलगा आता पिंटू म्हणजे अपोलो नाव देतात, हे विलीन आले, आणि त्याची वाईफ हे पाया पडायला आहेत. तसेच ही काकू आली, आमची काकी आहे माई काकू. आणि मंडळी आता सर्व पाया पडून जशी झाली तशी बघा जेवणाला बसली. हे आमचं शेवटचं कार्यक्रम आहे जेवणाचं, म्हणजे आम्हाला कमसे कम 1-1.5 वाजता जेवण टाकायला होते, 1 तरी 1.5 वाजते, आणि आम्हाला जेवायला जमलं 2-2.5 वाजतात, एवढा टायमिंग होते. सर्व व्रताने 3 वाजायला येतात, तेव्हा आम्हाला झोपायला टायमिंग भेटते. बघा हे बघा हे आपले जेवणाचे सामान आहे सगळे. इकडे जेवण आमच्या आशिष गावंड यांच्या घरामध्ये घेतलं, आमच्या साईडला आहे डायरेक्ट लगत, त्या साईडच्या बाजूला घेतले जेवण, कारण इथं आमच्या इथं आवारा कमी असल्यामुळे त्यांच्या घरात घेतले जेवण करायला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघा आता मी बोलते तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कसा वाटला. हे कंटिन्यू आमचं असंच असते बघा. जेवणाचं सगळं आहे, जिलेबी वगैरे सर्व गोड धान्य सर्व काय असते ते जसं होईल तसं आम्ही करतो. तर व्हिडिओ कसा वाटला, टाटा बाय बाय.